हा आपण रोटेशनल डायनेमिक्स हा टॉपिक चालू करतोय. सो रोटेशनल डायनेमिक्स, रोटेशनल म्हणजे काय, त्याच्या आधी सर्क्युलर मोशन म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. त्याच्या आधी मोशन म्हणजे काय. ऍक्च्युली मोशन कशाला म्हणतो आपण, चेंज द पोझिशन, दॅट इज कॉल्ड एज मोशन. पण सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर जर एखादा पार्टिकल रिव्हॉल्व होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आता सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा आपण काय बघतो, युसीएम आणि नॉन युसीएम, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहिला युसीएम आणि दुसरा आहे नॉन युसीएम. ओके, सो युसीएम म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, कुठले एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर जर त्याचं मोशन होत असेल तर त्या पार्टिकलचं स्पीड हा कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. स्पीड हा कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. त्याला काय म्हणायचं, युसीएम म्हणायचं. बाबांनो जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन हे काय असतं, झिरो असतं. त्याचं ऍक्सेलरेशन हे काय असतं, झिरो असतं. द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन, दॅट इज अन युसीएम, एक्झाम्पल ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. देन वी आर टेकिंग द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म कशाला म्हणायचं, ज्याचा स्पीड म्हणजे एखादं पार्टिकल सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर जर रिव्हॉल्व होत असेल तर ते रिव्हॉल्व होताना स्पीड हा कसा पाहिजे, त्याचा स्पीड हा व्हेरिएबल हवाय. त्याचा स्पीड हा काय, व्हेरिएबल हवाय. जर स्पीड व्हेरिएबल असेल तर एक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे काय, टेक वन स्टोन अँड वन स्ट्रिंग, वन एंड दॅट स्टोन इज एन अटॅच and then revolve in a vertical circular motion. That time this speed is a variable and this is the example of the non-UCM or a non-uniform circular motion. Okay, हे आपण बघितलं होतं याच्यामध्ये. आता सर्क्युलर मोशनचं ऍक्च्युअल रोटेशनल मोशन कशाला म्हटलं आपण. रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये डिफरन्स काय आहे. सर्क्युलर मोशन मध्ये एखादं पार्टिकल त्या सर्कम्फरन्सच्या भोवती किंवा सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर मोशन होतं किंवा रिव्हॉल्व होतं. बट रोटेशनल म्हणजे एखादं ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरणं किंवा स्वतःभोवती डिस्ट्रीब्यूट होणं. म्हणजे ते ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरत असताना त्यामध्ये एक सेंट्रल ऍक्सिस तयार करतं. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट त्या ऍक्सिसच्या भोवती रोटेट होतं. त्याला आपण काय म्हणलं, रोटेशनल मोशन. जर बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर अर्थ रिव्हॉल्व अराउंड इटसेल्फ, पृथ्वी स्वतःभोवती फिरणं. दुसरं फॅन रिव्हॉल्विंग, फॅनचं रोटेशन एखाद्या ऍक्सिसच्या अकॉर्डिंगला फॅनचं रोटेशन होतं. कोणतंही एखादं व्हील घेतलं तर त्याला सेंट्रल काय असतं, ऍक्सिस असतं. त्याला ऍक्सेल असं पण म्हणतो आपण. ओके, सो ते त्या ऍक्सेलच्या अराउंडला काय होणं, रोटेट होणं ते व्हील, तेही काय आहे, रोटेशनल मोशन आहे. मग रोटेशनल मोशनला मेजर करण्याची क्वांटिटी कुठली आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण या टॉपिक मध्ये मध्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी रोटेशनल मोशन हा स्पेशल टॉपिक आहे, त्या ठिकाणी आपण बघूया. सध्या आपण बघतोय सर्क्युलर मोशनचे. इयत्ता 11वी मध्ये काही याच्यातले आपण पॉइंट्स बघितले. कोणतं पॉइंट्स बघितले आपण, एक आहे त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे ते लिनियर आणि दुसरा मुद्दा आहे तो अँग्युलर. बाबांनो लिनियरच्या सगळ्या क्वांटिटी ह्या आपण इयत्ता 11वी मध्ये बघितल्या आणि अँग्युलरच्या ह्या आपण इयत्ता 12वी मध्ये बघणार आहे. लिनियरची पहिली क्वांटिटी जी आहे तिला आपण म्हणू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. नीट लक्ष द्या, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. मी याला एस न दाखवतो. याचं जे एसआय युनिट आहे ते आहे मीटर. याचं जे एसआय युनिट आहे ते आहे मीटर. याचं जे डायमेन्शन आहे ते आहे L1 T0 M0. बरोबर आहे. सो हे झालं माझं डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स मीन्स ऍक्च्युअल पाथ. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट किंवा एखादा व्यक्ती A to B जातोय, इज इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज अन लिनियर. ओके, वी सेड एज अ लिनियर. जर हे झिगझॅग केला तरी पण दॅट इज ऑल्सो लिनियर. सो व्हॉट इज द डिफरन्स इन हियर, angular displacement. Angular
डिस्प्लेसमेंट लिनियर डिस्प्लेसमेंट मध्ये आपण काय केलं होतं एस डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट पाथ बट अँग्युलर मध्ये ह्या व्यक्तीला लिनियर मध्ये सरळ पाठवलं अँग्युलर मध्ये याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वर फिरवलं आपण समजा A to B गेला तर हे जे डिस्प्लेसमेंट झालं दॅट इज एन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड वी मेजर इन वी डिनोटेड एज ए थीटा आणि आपण याला मोजतो आपण रेडियन मध्ये याला कुठलंही डायमेन्शन नाही नो डायमेन्शन याला कसल्याही पद्धतीचा डायमेन्शन नाही म्हणजे हे जे आहे A to B गेला दॅट इज मीन बाय आर्क लेंथ हे झालं R आणि हा झाला काय थीटा डिस्प्लेसमेंट बघा काय सांगितलं बघा जे अँग्युलरली डिस्प्लेस होतं त्याच्यामुळे त्याला अँग्युलरली हे अशा पद्धतीनं सर्क्युलर एखादा पार्टिकल किंवा एखादा व्यक्ती हे सर्क्युलरली चाललाय त्याचं मोशन झालंय त्याला आपण शब्द काय दिला अँग्युलर हा शब्द लिनियरली होतं म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये होतं त्याला डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह बट अँग्युलर निगेटिव्ह असू शकतं का हो सर अपोजिट असू शकतं ना डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकतं का हो सर अपोजिट असू शकतं ना म्हणजे निगेटिव्ह साइन शोज दी अपोजिट डायरेक्शन ओके सो देन इथं जे जातो मी सेकंड क्वांटिटी येते ती कोणती आहे बाबा ना लिनियर वेलोसिटी मी काय म्हणतो रे लिनियर वेलोसिटी व्हॉट इज द डेफिनेशन s upon t can I write in this way also v is equal to ds upon dt instantaneous value ds upon dt s upon t change in displacement upon time we can write in this way also म्हणजे याचं जे SI युनिट आहे मीटर पर सेकंड हे L1 t -1 पटपट एवढ्यासाठी सांगतोय ऑलरेडी आपल्याला झालेला आहे ऑलरेडी आपल्याला झालेला आहे 11वी मध्ये बघितलंय त्याच क्वांटिटीला आपण इथं इक्वॅलिटी मध्ये सांगतोय इकडे काय येणार आहे इकडला जो शब्द आहे जो सेकंड नंबरचा आहे तो काय आहे अँग्युलर वेलोसिटी आपण काल्पनिकचे काही गोष्टी बघितल्या होत्या ना इट इज डिनोटेड बाय ओमेगा त्याचा फॉर्म्युला काय आहे त्याचा फॉर्म्युला काल बघितलं होतं ना आपण फॉर्म्युला काय थीटा अपॉन टी वी कॅन राइट आल्सो इन दिस वे d थीटा अपॉन dt so what is the SI unit radian per second dimension t raised to -1 सेकंड साठी लिहिता येतं ना सेकंड साठी डायमेन्शन आपण लिहू शकतो हे झालं काय हे परत अँग्युलर वेलोसिटी हे जे इथून A to B पर्यंत जाणार आहे त्याला जी वेलोसिटी लागणार आहे त्या वेलोसिटीला आपण काय म्हटलं अँग्युलर वेलोसिटी म्हणजेच काय मी असं लिहू शकतो का रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज कॉल्ड एज एन अँग्युलर वेलोसिटी मग आपण इथं काय लिहू शकतो थर्ड ला ऍक्सलरेशन कसलं ऍक्सलरेशन अरे बाबा हे लिनियर ऍक्सलरेशन आहे काय असतं v upon t you can write also in this way v minus u upon t change in velocity upon time you can also write dv upon dt instantaneous value we have already studied okay so मग याचा SI युनिट सांगा मीटर पर सेकंड स्क्वेअर डायमेन्शन सांगा त्याचं डायमेन्शन L1 t -2 तर इकडे आलो आपण या भाषेत जर बोलायचं झालं तर अँग्युलर acceleration it is denoted by alpha the formula is the alpha equal to omega upon t that is also called as an changing angular velocity upon t you can write the SI unit rad per second square dimension t -2 but we want the relation between linear and angular आपल्याला काय पाहिजे रिलेशन बिटवीन द लिनियर आणि अँग्युलरचं रिलेशन पाहिजे जसं की लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रिलेशन काय जसं की लिनियर वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन काय जसं की अँग्युलर ऍक्सेलरेशन लिनियर ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याचं सिंपल असं लिहू शकतो ए लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय यस
अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय थिटा, इथं लिनियर व्हेलॉसिटी v, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, इथं लिनियर एक्सेलरेशन a, अँग्युलर अल्फा. मी याच्यामध्ये इक्वल टू इथं लिहितो r, इक्वल टू r, इक्वल टू r. सो दिस इज द रिलेशन्स, दिस इज द सिंपल रिलेशन बिटवीन द अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. सो आता या ठिकाणी बघा कुठल्या कुठल्याचं बघितलंय, नीट लक्ष द्या. कुठल्या कुठल्याचं आपण घेतलंय ते बघा. लिनियर अँग्युलर एस इक्वल टू आर थिटा, लिनियर अँग्युलर v इक्वल टू आर ओमेगा, लिनियर अँग्युलर a इक्वल टू आर अल्फा. ओके. मग अजून एक क्वांटिटी आपण बघितली होती, ती कोणती बघितली होती? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी इट इज डिनोटेड बाय ओमेगा. त्याचा फॉर्म्युला 2πn. n म्हणजे लिनियर फ्रिक्वेन्सी. ओके. मग n ला आपण असं लिहू शकतो का? कसं? n बरोबर 1/t म्हणजे ओमेगा बरोबर 2π/t. मग हे n काय आहे? ही आहे फ्रिक्वेन्सी. हे काय आहे? फ्रिक्वेन्सी. कशामध्ये मेजर करायचं? हर्ट्स मध्ये. कशामध्ये मेजर करायचं? हर्ट्स मध्ये. मग सर ही फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर करायचं? ही कशामध्ये मेजर करायची? हर्ट्स मध्येच आपण मेजर करायचं. एवढं समजलंय का बघा तुम्हाला? हे झालं अँग्युलरचा एवढा पार्ट हा झाला. हा फक्त फॉर्म्युल्याचा पार्ट आहे. हा फक्त छोटे छोटे काय पॉइंट्स आहेत. बट आपल्याला याच्या एवढ्या थांबायचं नाही. आपल्याला अजून काय माहितीये का? लिनियर कायनेटिक एनर्जी. कसलं कायनेटिक एनर्जी? सॉरी, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कायनेमॅटिकल इक्वेशन. ओके. सो कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये मी पहिल्यांदा लिहितो लिनियरचे. मी पहिल्यांदा कुठे लिहितो? लिनियर. ओके. फर्स्ट वी कॅन राइट एज अ लिनियर. लिनियरचं कायनेमॅटिकल इक्वेशन मी लिहिणार आहे. तर या ठिकाणी बघा लिनियर साठी मला काय आहे? सो लिनियर साठीचं कायनेमॅटिकल इक्वेशन, पहिलं इक्वेशन लिहितो मी v इक्वल टू u प्लस at. v इक्वल टू u प्लस at. इयत्ता 9वी 10वी 11वी आपण ऑलरेडी शिकलेला आहे, शिकत आलोय आणि शिकत जाणार आहे. अँग्युलरचं काय बघू? अँग्युलर हाच इक्वेशन अँग्युलर मध्ये v ओमेगा इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा t. ओके. हेच परत इकडे जर लिहिलो आपण 2 नंबरला तर तो कोणता आहे? थीटा सॉरी s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. पण यालाच रिलेट मध्ये अँग्युलर मध्ये म्हणजे या टॉपिक मध्ये जर आपल्याला अभ्यास करायचं झालं तर ते काय येतं? थीटा बरोबर ओमेगा 0t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. 1/2 अल्फा टी स्क्वेअर. जर आपल्याला तिसरं जे आहे ते आहे आपल्याला v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. as like सेम इथं जे येणार आहे ते काय येणार आहे? ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. 2 अल्फा थीटा. सगळ्यात महत्वाचं ना, कुणाला काय म्हणायचं हे जर कळलं तरच ह्या फॉर्म्युल्यातलं मिळत आला, नाहीतर फॉर्म्युला काहीही कळणार नाही आपल्याला. म्हणजे काय लिहितो मी आता इथं बघा, पहिल्यांदा हे लिहितो ओमेगा म्हणजे अँग्युलर किंवा इथं लिहिताना लिहितो फायनल अँग्युलर वेलोसिटी. फायनल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा 0. इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. त्याच्यानंतर ओमेगा झालं, ओमेगा 0 झालं. थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. त्याच्यानंतर अल्फा अँग्युलर एक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपल्याला टी लिहायचा आहे. टाइम. दुसरं कोणतं राहिले का याच्यामध्ये? काय राहिले आपल्याला? का लिहून दिला हे प्रॉब्लेम साठी हर्ट आहे. नेमकं ह्याला काय म्हणायचं ते इथून कळतं.
जर तेच माहित नाहीये तर आपल्याला काही लिहिता येणार नाहीये. मग सर हे यू म्हणजे काय, यू म्हणजे काय, यू ला या ठिकाणी लिहितो मी, इथं थोडं रेड पेन लिहितो. हे बघा यू म्हणजे काय, लिनियर वेलोसिटी, लिनियर फायनल वेलोसिटी लिहितो, फायनल वेलोसिटी. हे काय झालं, लिनियरचीच, पण कसली वेलोसिटी झाली, इनिशियल वेलोसिटी, टाइम टीच असणार आहे. हे काय आहे, लिनियर एक्सलरेशन. हे काय, लिनियर एक्सलरेशन. ओके. इथं हे काय, डिस्प्लेसमेंट. हे काय आपल्याला, डिस्प्लेसमेंट. ओके. हे तुम्हाला समजलंय का बघा, आपण काय काय लिहिलंय, कोणत्या क्वांटिटी लिहिलेत, कम्प्लीट क्वांटिटी मी बोर्डवर दाखवलेले आहेत तुम्हाला, सगळ्या क्वांटिटी या ठिकाणी बोर्डवर लिहिलेले आहेत. आपण काय शिकलो, रोटेशनल डायनामिक्स शिकायला लागले, त्याच्यामध्ये काय शिकलो, युसीएम आणि नॉन युसीएम सांगितलं. युसीएम कशाला म्हणलं, स्पीड कॉन्स्टंट. नॉन युसीएम कशाला म्हणलं, स्पीड व्हेरिएबल. एक्सेलरेशन नॉट इक्वल टू 0, एक्सेलरेशन इक्वल टू 0. त्याच्यामध्ये लिनियर आणि अँग्युलरचा डिफरन्स बघितला आपण. कुठला डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सेलरेशन, त्यांचे रिलेशन्स बघितले. हे बघितले अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्याचे एसआय युनिट, इकडे प्रत्येकाचे एसआय युनिट बघितले. हे बघितले 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. पहिले 2-4 प्रॉब्लेम जे आहेत ते कम्प्लीट याच्यावर आहेत. याच्या बेसवर मॅक्सिमम प्रॉब्लेम ते सीईटी येणार आहेत. म्हणजे हे बोर्डावरचं हे सीईटी ला सुद्धा महत्वाचं आहे. सीईटी 2025 हे महत्वाचं आहे, जे याच्यावर एखादा प्रॉब्लेम असू शकतो आपल्याला. क्लिअर आहे, हे प्रॉपर लिहिलं नसतं. लक्ष द्या. जो नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स. कोणता पॉइंट आहे आपल्याला, नेक्स्ट पॉइंट, सेंट्रीपिटल फोर्स. आता याला ऍक्च्युली हे सेंट्रीपिटल नाव येण्यासाठी असं काही रिझन नाही आहे. जसं ग्रॅव्हिटेशनल, न्यूक्लिअर हे शब्द आले, तसंच हे सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल असा शब्द आले. ओके. सो सेंट्रीपिटल फोर्स हा एक असा फोर्स आहे, तो फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर कडे ऍक्ट असतो. तो पर्टिक्युलर फोर्स हा कुठे असतो, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे एक स्टोन घेऊ, एक दगड घेऊ, एका दोरीला एका साईडला एका एंडला बांधू आणि त्याला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलरली रोटेट करूया. कसं रोटेट करायचं, हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे याला मी टांगलं एका दोरीनंतर ह्याला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये जर मी रोटेट केलं तर त्याला जर सोडलं तर तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किंवा तो रोटेट करत असताना त्याचा जो पर्टिक्युलर फोर्स आहे हा टुवर्ड्स द कुठं आहे, सेंटर कडे आहे. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रीपिटल फोर्स. ओके. हा जो फोर्स आहे सेंट्रीपिटल फोर्स हा रियल फोर्स आहे. हा कुठला आहे, रियल फोर्स. अँड इट इज कन्सिडर एज अन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. काय कन्सिडरेशन करायचं, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि त्याचा जो फॉर्म्युला असतो बाबांनो, FCP बरोबर mv²/r. पण अकॉर्डिंग टू ह्या एरोच्या हे अपोजिट वाटतं, म्हणून -mv²/r -mr⍵². दिस इज वन फॉर्म्युला फॉर दिस फॉर्म्युला इज द सेंट्रीपिटल फोर्स. ओके. जर समजा अर्थ रिव्हॉल्व अराउंड दी सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याचं एक्झाम्पल कुणाचं आहे, हे सेंट्रीपिटल फोर्स आहे. तो जो फोर्स आहे तो टुवर्ड्स द कुठं आहे, सन कडे आहे. मून रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ, ते जे फोर्स आहे तो कुठल्या साईडला आहे आपल्याला फोर्स, तो आहे टुवर्ड्स द सेंटर. समजतंय. सो देन आता या ठिकाणी बघा FCF, so that is equal to -mv²/r. So FCP equal to -mr⍵². So in negative sign shows the just towards the center. याला जर बघितला हा एरो बाहेरच्या दिशेला,
मग हा एरो कुठला आहे, आतल्या दिशेला आहे, म्हणून मी ह्याला काय लिहिलंय, सेंट्रिपिटल फोर्स लिहिला. त्याचे काही एक्झाम्पल सांगितले. दुसरं जर मला बघायचं झालं तर ते FCF. FCF म्हणजे काय असणार आहे मला, सेंट्रीफ्युगल फोर्स. FCF म्हणजे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. एक असा फोर्स जो सेंटर कडून अवे, काय म्हटलं मी, एक असा फोर्स जो सेंटर कडून अवे, आउटसाइडला. तर जसं की आपल्याला माहिती आहे गोफन, आपण एक गोफन फिरवली. गोफन कशासाठी, आमच्या गावाकडं ज्वारीच्या पिरियड मध्ये किंवा बाजरीच्या पिरियड मध्ये ते पाखरं हाकण्यासाठी म्हणजे राखण्यासाठी आपण म्हणतो. सो ते जर फिरवलं आणि ते जर सोडलं तर त्याच्यातला दगड हा कुठला जातो, अवे फ्रॉम जातो, आउटवर्ड जातो. दुसरी, एखादी छोटी बकेट घ्या किंवा एखादा तांब्या घ्यायचा, तो असं घेतला, व्हर्टिकली रोटेट करायचा. कसा रोटेट करायचा, व्हर्टिकली रोटेट केल्यानंतर त्या बकेट मधलं पाणी हे, किंवा बकेट घेतला आपण फिरवलं व्हर्टिकली सर्क्युलर मोशन मध्ये, तर त्याच्यातलं पाणी सांडणार नाही, एवढ्या स्पीडनं फिरवायचं. त्याच्यातलं जे पाणी आहे ते कुठलं आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स, अवे, बाहेरच्या दिशेला. किंवा सेम स्टोन आपण व्हर्टिकली फिरवूया, ते सुद्धा कुठला असणार आहे, तोही काय असणार आहे आपल्याला, बाहेरच्या साईडला. किंवा एखादा व्हेकल, एखाद्या बस मध्ये तुम्ही बसला आहात, तुम्ही बस मधून जर लेफ्ट साईडला टर्न मारलाय असेल तर तुम्ही कुठल्या साईडला झुकताय, राईट साईडला झुकलं जातंय. तेही कुठला फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. इट इज अन स्यूडो फोर्स, PSEUDO. ओके, सो इट इज अन स्यूडो फोर्स. हा एक स्यूडो फोर्स आहे. अँड दिस इज द कन्सिडरेशन ए नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा कोणता आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याच्यामध्ये दाखवलंय आपण. सो हे FCF जे फॉर्म्युला आहे तो mv²/r दॅट इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर FCF. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला काय येतो, सेंट्रीफ्युगल फोर्स साठी येतो. एक लक्ष द्या, मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं, सेंट्रीपिटल फोर्स सांगितलंय आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांमध्ये तुम्हाला फरक लक्षात आला का बघा. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय, फक्त त्या ठिकाणी प्लस किंवा मायनसचा डिफरन्स आपल्याला दिसतोय. ओके, हे लिहून देतो मी.